तर बुलढाण्यातील 3 ठिकाणी कंत्राटदारांचे सिटी स्कॅन बंद करण्यात आले। खामगाव, शेगाव, बुलढाणा या 3 ठिकाणाचे सिटी स्कॅन बंद करण्यात आले। तर रुग्णालयाकडून रुग्णांचे सिटी स्कॅन आता नियमितपणे सुरू करण्याची आरोग्य प्रशासनाची माहिती आहे। तर कृष्णा डायग्नोस्टिक खासगी कंपनीचे 43 कोटी थकीत आहेत। बुलढाण्यातील कंत्राटदारांची सिटी स्कॅन सुविधा काही दिवसांपासून बंद, मात्र रुग्णांचे सिटी स्कॅन नियमित सुरू असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे। कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी कंत्राटदाराने कंपनीचे राज्यात 43 कोटी थकीत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव आणि बुलढाणा या 3 ठिकाणाचे कंत्राटदारांचे सिटी स्कॅन बंद आहेत। बुलढाण्याचे MRI 6 महिन्यांपासून केवळ परवानगी अभावी बंद आहेत। तर लवकरच ते सुरू होतील अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे। खामगाव, शेगाव आणि बुलढाणा जनरल हॉस्पिटल येथे सिटी स्कॅन सेंटर्स आहेत। परंतु आम्हाला 2/12 रोजी जे काही कृष्णा डायग्नोस्टिकनं जे काही लेटर दिलेलं आहे त्याने आम्ही सर्व्हिसेस तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही बंद करत आहोत असं लेटर दिलेलं आहे। तरी पण आम्ही प्रत्येक पेशंट जो येणार आहे त्यांचा सिटी स्कॅन काढतो आहे। आमच्याकडे रेडिओलॉजिस्ट अवेलेबल आहे, ते रिपोर्टिंग पण करून देत आहेत। राहिला बाकीचा एक्सरे म्हणजे प्रत्येक आरएसला एक एक्सरेची सिस्टीम आहे, जी की कृष्णा डायग्नोस्टिक कडनं रिपोर्टिंग होते। MRI सेंटर जे बंद आहे त्याच्याबद्दल पण जे म्हणजे आमच्याकडे मशीन इन्स्टॉल झालेली आहे, मशीनचं टेक्निकल स्पेसिफिकेशन जे होतं त्याप्रमाणे आम्ही वरी स्टेटला कळवलेलं आहे। तरी आम्हाला स्टेट लवकरात लवकर ते त्याबाबत पण आम्हाला परमिशन देईल, लवकरात लवकर ते पण झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।